नमस्कार, मी अंकिता चौधरी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. परतीच्या पावसानं शिरसगाव हेदपाडा परिसरात मोठं आर्थिक नुकसान झालंय. लाईटीचा खांब शेतात पडल्यानं शेतजमीन धोक्यात आली आहे. याचा आढावा त्र्यंबकेश्वर विधानसभेचे आमदार हिरामण खोसकर यांनी घेतला. पावसामुळे झालेल्या नुकसानीमध्ये सागवानाची झाडं, भातशेती, आंबा, नागली, वरई या पिकांचं मोठं नुकसान झालंय. घरांची देखील पडझड झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांवर मोठं संकट पसरलंय. विधानसभा आमदार हिरामण खोसकर यांनी तहसीलदार, कृषी अधिकारी व ग्रामविकास अधिकाऱ्यासोबत या भागाची पाहणी केली. या पाहणीनंतर त्वरित नुकसान भरपाई देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आलेत. गेल्या 5 महिन्यापासून 5 मे पासून आतापर्यंत जो पाण्याचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जो अंकार आहे आणि त्या संदर्भात आज लोक 5 महिन्यापासून जे काही शेतावले ते सुद्धा निसवण्यात थांबून गेलेले. त्याच्याही पलीकडं गेल्या काल जी काही वादळ या त्र्यंबक तालुक्यामध्ये ठाण्यापाडा परिसरात झाला तो अतिशय भयानक आहे की या शिरसगावचा हेदपाडा म्हणून पाडा आहे. 30 ते 40 घरं या ठिकाणी पूर्ण उद्ध्वस्त झालेले. आंब्याचे झाडं, सागाचे झाडं सगळं टोटल आज जसं या ठिकाणी परिसरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात सागाची लागवड करेले पूर्ण मोडून पडले. आंबे पूर्ण सरसपाट झालेले, भात पूर्ण सरसपाट झालेले. या ठिकाणी माझ्या संगत असलेले गटविकास अधिकारी सानप साहेब असतील, कृषी अधिकारी बांबळे साहेब, तहसीलदार मॅडम पण येत आहे, सगळे विस्तार अधिकारी. परंतु जी परिस्थिती बघता अतिशय भात पिकाचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांचा तोंडी घास आलेला तो आज या पावसामुळं तोंडातून गेलेला आहे. यासाठी शासनाने आज परिस्थिती बघता चांगली भरपूर पंचनामे करून नुसते कागदावर पंचनामे नको तर त्या शासनाने त्यांना खरोखर दिलासा दिला पाहिजे, भरघोस या ठिकाणी मदत झाली पाहिजे. जे पंचनामे झाले त्यात तत्काळ नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. यासाठी सुद्धा उद्या मी अजितदादा असेल, या ठिकाणी महसूल मंत्री असेल, कृषी मंत्री असेल, सीएम साहेबांना सगळ्यांना निवेदन या ठिकाणी जाणार आहे. आणि जी परिस्थिती बघितली शेतकऱ्यांची, सगळे घरकुलावाल्यांची अतिशय भयानक आहे. यासाठी शासनाने ताबडतोब तात्काळ या त्र्यंबक तालुक्यामध्ये असेल, नाशिक जिल्ह्यामध्ये असेल, जे काही आपल्याला विदर्भात बीडमध्ये घडलं ते फक्त टीव्हीच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून दिसलं. इकडे चॅनल टीव्ही कमी असल्यामुळं, चॅनल मीडियावाले कमी असल्यामुळं या ठिकाणी आमच्या आदिवासी भागातला जिथं मीडियाला जात नाही. परंतु परिस्थिती स्वतः प्रत्यक्ष बघितली अतिशय भयानक आहे. त्यासाठी तात्काळ शासनाने मदत करावी विनंती. आदिशक्ती तू जयोस्तुते, आदिशक्ती तू जयोस्तुते. सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्ती तू जयोस्तुते.